महाराष्ट्रात मान्सूनचं दमदार आगमन झालेलं आहे। तळकोकणात पावसाच्या सरींनी हजेरी लावली आहे। सिंधुदुर्गच्या दोडामार्ग परिसरामध्ये पावसाच्या सरी बरसल्यात। गोव्यामार्गे कोकणात दाखल झालेला मान्सून आता पुढे सरकायला सुरुवात झाली आहे। पुढच्या 2-3 दिवसात तो राज्याच्या इतर भागात पसरेल। 4-5 दिवसात मान्सूनच्या प्रवासासाठी पोषक वातावरण निर्माण झालं आणि कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात या पावसाचा अंदाज असून उद्यापासून मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। रत्नागिरीच्या किनारपट्टी भागातही रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे। पावसाच्या रिमझिम सरींमुळे वातावरणात गारवा निर्माण झालाय। नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळालेला आहे। मान्सून तळकोकणानंतर हळूहळू पुढे सरकत चाललेला आहे। सायंकाळी अचानक पडलेल्या पावसामुळे रत्नागिरीच्या आठवड्या बाजारात आलेल्या नागरिकांची, छोट्या व्यापाऱ्यांची तारांबळ उडाली आहे। काही तासात मान्सून किनारपट्टी भाग व्यापून टाकणार आहे असा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे। इकडे सिंधुदुर्गात मान्सून सक्रिय होतोय। दोडामार्गनंतर कणकवलीतल्या काही भागात जोरदार पाऊस झालाय। प्रचंड गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह कणकवली तालुक्यातल्या फोंडाघाट, हुमरट आणि सह्याद्रीच्या पट्ट्यात मान्सूननं जोरदार हजेरी लावली। या भागातला वीज पुरवठाही खंडित झाला होता। जोरदार पावसामुळे या ठिकाणी हवेतला उकाडा मात्र गायब झालाय। हवेत गारवाही निर्माण झालेला आहे। सातारा जिल्ह्याच्या दुष्काळी भागाला पावसाने झोडपलं। कुक्कुडवाड परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली। त्यामुळे या भागातल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळालाय। कुक्कुडवाड परिसरामध्ये जोरदार पावसाची हजेरी होती आणि त्यामुळे सगळीकडे पाणीच पाणी झालं।